बरेच लोक ध्यान करताना किंवा ग्रंथ वाचन करताना एखादे भक्तिमय बॅकग्राऊंड म्युझिक लावतात. असे केले तरच त्यांची भक्ती जागृत होईल असे त्यांना वाटते. किंवा त्या म्युझिकमध्ये बाहेरचे इतर आवाज ऐकू येणार नाहीत आणि ध्यान भंग होणार नाही अशी इच्छा असते. विचार करून बघा, एखादे बाळ चालायला शिकते तेव्हा आधी धडपडतेच, मग त्याला चालणे जमते. जर हळूहळू धडपडत ते बाळ उभे राहत असतानाच त्याला कुबड्या दिल्या गेल्या तर ते कधीच धड चालायला शिकणार नाही. तसेच या बॅकग्राऊंड म्युझिकच्या कुबड्या घेतल्या तर जगात वावरताना नीट ध्यान, ग्रंथवाचन इत्यादी जमणार नाही. त्यावेळेत समजा बाहेर एखादा भाजीवाला ओरडत जात असेल तरीही आपले मन थाऱ्यावर राहायला हवे. तिथे मनात विचार यायला हवा की त्या परमेश्वराला त्या भाजीवाल्याचेही पोट भरायचे आहे, त्याचा परिवारही जगवायचा आहे, त्याचीही काळजी घ्यायची आहे. आज बहुतेक देवाला रिमिक्स पोथी ऐकायची इच्छा आहे म्हणून माझ्या वाचनाच्या वेळी तो भाजीवाला बरोबर पाठवला आहे. असे विचार करत मन शांत ठेवूनच आपले ध्यान, वाचन, पूजा इत्यादी चालू ठेवावे. लक्षात असावे की जी मनःशांती ध्यान इत्यादीमध्ये लाभते ती बाहेरील जगातही अनुभवास यायला हवी, तरच त्याचा उपयोग. म्हणूनच ध्यान इत्यादीमध्ये थोड्याशा आवाजाने गडबडू नये आणि त्या आवाजाला म्युझिक लावून दडपण्याचा प्रयत्न करू नये. तिथेही शांत राहता आले तरच ध्यानातून बाहेर आल्यावरही शांती टिकवता येईल. जय श्रीराम.